आज आपण नेहमीपेक्षा थोडी वेगळी पद्धत वापरून भेंडीची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी भेंड्या ह्या धुवून घेतलेल्या आहे आणि आपल्याला ह्या कपड्याने कोरड्या करून घ्यायच्या आहे. तर भेंड्या ह्या कोरड्या केल्याने भाजी ही चिकट होत नाही. तर इथे सर्व भेंड्या आपल्या कोरड्या करून झालेल्या आहे आणि आता आपल्याला पुढचं टोक काढून ह्या भेंड्या अशा पद्धतीने गोल कापून घ्यायच्या आहे किंवा तुम्हाला लांब कापायच्या असेल तर तुम्ही तशा कापू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी जास्त पातळ न करता ह्या पद्धतीने भेंडी ही कापून घेतलेली आहे. म्हणजे भेंडी छान अशी सॉफ्ट होते आणि याच्यापेक्षा जर पातळ कापल्या तर भेंडी कुरकुरीत होते. तर आता आपण कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथे अर्धा चमचा इतके जिरे टाकायचे आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या आणि एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक कापून टाकलेला आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि आता आपल्याला हा कांदा 2 ते 3 मिनिटांसाठी मंद आचेवर छान असा परतवून घ्यायचा आहे. आता कांदा परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला कापलेली भेंडी टाकायची आहे आणि भेंडी देखील आपण 1 मिनिटांसाठी आधी तेलामध्ये छान अशी परतवून घेऊया. तर आता आपल्याला या भेंडीवर झाकण ठेवायचं नाही आहे. आपल्याला ही भेंडी मंद आचेवर 5 मिनिटांसाठी अशीच फ्राय करून घ्यायची आहे. तर आता आपण भाजीसाठीचा मसाला बनवून घेऊया. तोपर्यंत मी इथे दुसऱ्या शेगडीवर भेंडी ठेवून देते आणि मधून आपल्याला ही हलवायची आहे. तर तव्यावर आपल्याला 1 चमचा सफेद उडीद डाळ, 1 चमचा चणा डाळ, 1 चमचा धने, 2 काळे मिरे, 2 लवंग, दालचिनीचा तुकडा, 1 वेलची आणि 4 सुकलेल्या लाल मिरच्या आपल्याला ह्या 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे. याच्या आधी देखील मी भेंडीची भाजीची एक रेसिपी टाकलेली होती आणि तिला खूप छान असा प्रतिसाद मिळालेला होता. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी किसून घेतलेलं खोबरं टाकलेलं आहे आणि हे देखील आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे. तर आता छान असा आपला हा सर्व मसाला भाजला गेलेला आहे. आपण हा एक प्लेटमध्ये काढून मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. आता इथे आपली भेंडी ही छान अशी फ्राय झालेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे. पाव चमचा हळद टाकायची आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेऊया. तर आता इथे आपण भेंडी शिजलेली आहे की नाही बघूया. तर तुम्ही बघू शकता छान अशी भेंडी शिजलेली आहे. आता भाजलेला मसाला आपल्याला भेंडीमध्ये टाकून घ्यायचा आहे. अर्धा चमचा मी इथे लाल मसाला टाकलेला आहे. तर आपण मसाला वाटताना देखील 4 सुकलेल्या लाल मिरच्या ह्या वाटलेल्या होत्या. त्या अंदाजानेच मसाला टाकायचा आहे आणि आता आपल्याला हे 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे अर्धा चमचा इतका लिंबाचा रस देखील टाकू शकता. छान अशी चटपटीत भेंडी लागेल आणि आता आपली इथे भेंडीची भाजी ही तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.